सुंदर अशी 3XO आपल्या पुढे. टेक युअर ॲडव्हेंचर्स ॲज अ लेसन. इफ यू आर डुईंग हार्ड वर्क, स्मार्ट वर्क, एव्हरीथिंग, या ओके. बट इफ यू, पावसाचं वातावरण झालेलं आहे, बट मला नाही वाटत की पाऊस येईल म्हणून सध्या तरी. आणि आम्ही जिथे ब्रेकफास्ट केलेला होता तिथे डोसा आणि चाय पिलात. ओ हो, ये व्यू देखो गाइस. डैम भी दिखेगा आगे. जिम्मी मस्त चल रही है रोड पे. नागार्जुना सागर श्रीशैलम टायगर रिझर्व वेलकम्स यू. आमचं प्रॉपर दर्शन झालं. स्मार्ट वॉच, हेल्मेट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अलाउड नाही आहे आतमध्ये. आणि परत बॅग्स पण तुम्हाला सबमिट करावं लागतात. 2 इंडिव्हिज्युअल लॉकर देतात. एका याच्यामध्ये सगळं इलेक्ट्रॉनिक्स आणि एका याच्यामध्ये सर्व बॅग वगैरे तुमचे बिलॉंगिंग्स आहेत ते जातात. तर मॅक्स टू मॅक्स आम्ही 9:30 पर्यंत आरामात हैदराबाद पोहोचून जाऊ. सुंदर अशी 3XO आपल्या पुढे AX7L. परत दुसरी XUV 3XO, 2 in a row. सगळ्या कार्सच दिसत आहे श्रीशैलमसाठी. तर बाईकवाले दिसत पण नाही आहे. सॅटर्डे वीकेंड आणि राईड. आय गेस हा डॅम आहे. या डॅमचं नाव मला माहिती नाही, आपण चेक करूया. इथून चालू झाला आहे जंगल. सेव्ह द फॉरेस्ट, डू नॉट इग्नाइट फायर. करेक्ट. फोटोशूट. जय श्री राम. And we live for this adventure. Adventures are the part of journey, and if your journey is not adventurous, you will not know the meaning of life or the destination. If you get the road for your destination so easily, you will not understand, or you will not even remember actually to what you have done in that journey. So the point is, if your journey becomes adventurous, you will know each and every part, like each and every struggle what you have did to reach your destination. So the point is, again, enjoy the ride, enjoy the journey. Take your adventures as a lesson. Learn through them. Explore, evolve, upgrade, and move on. Nothing else. Fortuner 444 VIP लोगों की गाड़ी भाई. अपन जैसे गरीब कहाँ इसके सपने देखे. सपने तो देख सकते हैं BMW, मर्सिडीज, बड़ी बड़ी कार्स की भी, बट उसके लिए अगर काम ही ना किया जाए अचीव करने के लिए, तो क्या ही मतलब है. फक्त स्वप्न पाहून स्वप्न पूर्ण होत नाही. यू हॅव टू वर्क हार्ड, work smart. At the end, it will also depend on your luck. If you are doing hard work, smart work, everything, yeah, okay. But if your luck is not with you, your hard work will also not pay better to you. आणि ते आता सध्या एक्सपिरियन्स करतोय. सरळ 3 तास राईड केल्याच्या नंतर पावसाचं वातावरण झालेलं आहे, बट मला नाही वाटत की पाऊस येईल म्हणून सध्या तरी. कारण वारा चालू आहे नॉर्मल. कारण हे जंगल थोडं उंच एरियावर आहे. आणि पुढे आपल्याला मिळणार आहे एक डॅम. त्या डॅमवर आपण घेऊ एक छोटासा 10 मिनिटाचा ब्रेक. हो, खाई आहे खाली. आणि हा पूर्ण घाट राहणार आहे आय गेस. तर तुम्ही आनंद घ्या प्युअर राईडचा आणि या निसर्गाचा.
इकडलं गेट म्हटलं, एंट्री गेट. इथून 9च्या नंतर एंट्री नाही राहील. आणि इथनं श्रीशैलम अजून 20 किलोमीटर आहे. थांबू एवढ्यात? आय गेस ते आहे श्रीशैलम. बट आपल्याला आता इथून पूर्ण पॅच आहे घाट. तुम्ही बघाल पुढे. हा सगळ्यात मोठा पॅच आहे जिथे जास्त ट्विस्ट अँड टर्न आहेत आणि खाली डॅम पण लागणार. क्रिकेट सुरू आहे मस्त. असं बघून आपले स्वतःचे आधीचे दिवस आठवते. असं नाही की काहीच नाही आहे रूटवरती. तुम्हाला जंगल वगैरे क्रॉस केलं किंवा जंगलच्या आधीच भरपूर असे कॅफे, छोटे छोटे हॉटेल, टी स्टॉल, ब्रेकफास्टसाठी ते मिळणार कंटिन्यू. आणि आम्ही जिथे ब्रेकफास्ट केलेला होता तिथे डोसा आणि चाय पिला. तर सिटी नाही, टाउन. ओहो, रायडर्स ग्रुप. KTM adventure with Royal Enfield 650 metal plastic combo. जीजे गुजरात की गाड़ी भाई. अदर स्टेट के रेयरली मिल जाते हैं. एक MH47 मिला था बीच में और एक अपनी MH31 नागपुर स्ट्रेट अवे. वैसे 2 दिन में नागपुर से बुलावा आया है और अपन जाने वाले हैं नागपुर अपने रथ से ही. सिर पे अपना मुकुट पहने, मुकुट पे तीसरी आँख और अपना रथ. चलो. ये डैम का नाम जो है मैं आगे डालूँगा व्लॉग में. ये डैम की ड्रोन शॉट्स देखना, यूट्यूब पे अवेलेबल है. तब ये रोड कैसा है ये दिखेगा. यहाँ से मैं लेफ़्ट में देखूँगा तो पूरी खाई है और नीचे रोड भी दिख रहा है साइड से छोटा सा. और आगे है ये दोस्तों डैम. डॅम पूर्ण सुकलेला आणि त्यामुळे नदीमध्ये पण पाणी नाही आहे. ट्रायम्फ बॉय. अपने पैरों को ब्रेक्स पे रखिए. एक हाथ थ्रॉटल पे, एक हाथ क्लच पे. आंखें सीधा और मिरर पे और अच्छे से चलिए. ओ भाई साहब, ओहो, ये व्यू देखो गाइस. ये व्यू से आपको क्लियरली डैम भी दिखेगा. आगे जिम्मी मस्त चल रही है रोड पे. पत्थर
और ये अपनी पीछे से ब्लैक बीस्ट, क्या नज़ारा है, अप्रतिम अविश्वसनीय असे खूप स्थळं आहेत इंडियामध्ये फिरायला गेलो तर। ए भाई साहब, फोटो के चक्कर में कूद मत जाना उधर, बैलेंस भी जा रहा था उसका। सेफ्टी रखो यार थोड़ा सा, तो जहाँ पे अननेसेसरी है जाना ही नहीं एक फ़ोटो के चक्कर में। ये तो ऐसा लगेगा कि अभी पैरेलली जा रहे हैं, अगर पानी होता साथ में तो परफेक्ट। ये देखिए व्यू। अब जिम्मी को थोड़ा सा हम करेंगे साइड में। जाते टाइम पे बहुत खतरनाक वाली चढ़ाई होने वाली है। अभी तो स्लोप से आ रहे हैं और आगे रास्ता कैसा है ऑब्वियसली अभी पहाड़ पे चढ़ना है सेकंड वाले, तो चढ़ाई ही होगी तब थोड़ा पता चलेगा। अभी तो स्लोप के कारण मस्त चले जा रहे हैं। दोन्ही साइडला नदी, मधनं हा पूल आणि आपण जातोय। खूप मोठं पात्र आहे। नागार्जुना सागर श्रीशैलम टाइगर रिजर्व वेलकम्स यू। पिछले 1 मिनट से बात कर रहा था और मेरा कैमरा ही बंद था। देखो अभी पूरा स्लैंटेड रोड है, ऊपर ऊपर जाना है और रोड काफ़ी सही है, मस्त। चलो चलते रहो, नज़रें रोड पे बनाए, तुमको यहाँ पे गाड़ियाँ ही गाड़ियाँ मिलेगी। आता तुम्ही पाहू शकत असाल हे जे जंगल आहे हे श्रीशैलम मधलं जंगल आहे। आमचं प्रॉपर दर्शन झालं, आम्ही गेलो। सर्वात आधी तिथे असं आहे की तुम्हाला फोन्स, स्मार्टवॉच, हेल्मेट आणि कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अलाउड नाही आहे आतमध्ये, आणि परत बॅग्स पण तुम्हाला सबमिट करावं लागतात। त्याचे 20 रुपये 30 रुपये, और एल्स जास्त वस्तू असेल तर मग ते प्लस करून विदिन 100 रुपीज ते घेतात आणि 2 इंडिव्हिज्युअल लॉकर देतात। एका याच्यामध्ये सगळं इलेक्ट्रॉनिक्स आणि एका याच्यामध्ये सर्व बॅग वगैरे तुमचे बिलॉंगिंग्स आहेत ते जातात। तर आम्ही ते लॉकर घेतले, त्याच्यानंतर दर्शनसाठी फ्री दर्शनच्या लाईनमध्येच लागलो बिकॉज गर्दी नव्हती। आणि बाहेर एका जणाला मी विचारलं होतं तर तो म्हणे की दादा इथे लाईक हिंदीमध्ये बोलला तो, तर 1 तासामध्ये तुमचं दर्शन होऊन जाईल म्हणे, गर्दी खूप कमी आहे। बाहेर गाड्या बघून तर असं वाटत होतं की खूप जास्त गर्दी राहणार आहे म्हणून, बट खूप छान झालं दर्शन। आणि ऑलमोस्ट आम्ही अर्ध्या तासामध्ये आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे करून वापस आलेलो। त्यानंतर आम्ही एक निंबू सोडा पिला, आपल्या गाडीजवळ आलो, सगळं सेटअप केला आणि परत निघालो। आता एका ठिकाणी मागे थांबलेलो, तिथे आम्ही थोडं कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतल्या आणि माझ्या मित्राचा फोन चार्ज नव्हता तर त्या लोकांनी फोन चार्जिंगसाठी पण एक सॉकेट दिला आम्हाला, त्याचा फोन चार्ज केला आणि आता निघतोय आपल्या गावाकडे म्हणजे हैदराबाद। मज्जानी लाईफ। आम्ही तिथे कोल्ड्रिंक्स घेत होतो, तिथे पण थोडा पावसाचा माहोल वातावरण झालेलं होतं, बट असा काही विषय झालेला नाही।
कारण ते ढग पुढे चाललं गेलं. त्यांनी इथे पाऊस नाही दिला या झाडांना, तो पुढच्या झाडांना पाऊस द्यायला गेला बहुतेक. तर मग आमचा जो विषय होता ओल्या होण्याचा तो नाही झाला आणि मस्त सूर्यदेवता प्रकट झालेले आहेत आता सध्या. आणि या उन्हामध्ये आम्ही कडकत्या उन्हामध्ये राईड करतोय या जंगलामधून. बट मगाशी थोडं ढगाळ वातावरण होतं, बट आता ऊनच ऊन आहे. आणि नो चान्स, जेवढे काय आम्ही रेनकोट घेतलेले, परत एक्स्ट्रा क्लोथ्स घेतलेले की अगर जर तिथे राहायचा काम पडलं तर आपण राहू म्हणून. बट ती बॅग आमची अशी पूर्ण भरून गेलेली आहे. एकच बॅग आम्ही घेतलेली आणि त्याच्यामध्ये अर्ध्या वस्तू अननेसेसरी आहे. बिकॉज आम्ही जेवढा वेळ ट्रॅव्हलिंगला दिला होता, आधी प्लॅन केलेला होता, त्याच्यापेक्षा कमी लागला आहे. आणि आमचं दर्शन पण इझिली झालं. त्यामुळे आम्ही प्लॅन केला होता की सेम डेला दर्शन लवकर झालं तर आपण रिटर्न त्याच दिवशी निघायचं. आता वाजले आहे 3:30 आणि इथून 5 तास पुढे, म्हणजे ऑलमोस्ट ट्रॅफिक जरी पकडलं तरीही मॅक्स 9पर्यंत, किंवा आम्ही जर ब्रेक घेतला परत घेऊच ऑब्वियसली चहाचा वगैरे पुढे 100 किलोमीटर नंतर, तर मॅक्स टू मॅक्स आम्ही 9:30पर्यंत आरामात हैदराबाद पोहोचून जाऊ. 1 डे टू श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग दर्शन. मॅक्स टू मॅक्स आम्ही 9:30पर्यंत आरामात हैदराबाद पोहोचून जाऊ.